नेते आणि त्यांचे आपण खूप अशी मेहनत घेतलेली आहे आणि असल्यामुळे त्याच्यावर लक्षात आलेलं आहे हा आपण विषय बेसून आणलेला आहे बेसून आणलेला आहे आपण जे अपेक्षित नव्हतो म्हणून मी कामच म्हणलो मुंबई नागण्याचं काम या आपण घरात घेतला पाहिजे की आपलं असं अस्तित्व नेमकं कुठे आहे याचा विचार प्रत्येक मराठी मनाने जर केला तर पुढच्या वेळेला एवढं विचार मला ते डिसेंबरच्या जानेवारीमध्ये कार्बनचं काम फक्त मंगळात राहू तर एक आम्ही सत्ता त्याला मिळालेली आहे म्हणून आपल्या आणि यापुढे आपण किती मराठी म्हणून देशात दाखवू शकतो हे ठरवूनच आपल्याला यापुढे राजकारण समाजकारण जे काय करायचं ते ठरवणार आहे असं मला वाटतं आपण सर्वजण माननीय अजय चौधरी जल्लोषला कारण तुम्ही मेहनत केली होती तुम्हाला सांगून वाटत होतं की कोणत्याही प्रकारचा चोरीचा अभेद जिल्हा आपल्याला राखायचा राखायचा आणि त्या भीतीने आपण जे काम केलं आणि चौधरी साहेबांचा विजय आपण घडवून आणला त्याबद्दल सर्वच चौधरी विधानसभेच्या वतीने सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि जो इतिहास आपण घडवला तुमचा इतिहास घडवला आतापर्यंत स्वातंत्र्याच्या जेवढ्या विधानसभा झाल्या आणि जेवढ्या दोन वेळा निवडून आले आणि अजय चौधरी नोंद केलेली आहे करण्याची नोंद केलेली आहे तुम्ही त्या विजयाचे हत्तीचे शिक्षकच तुम्ही आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आपण खंबीरपणे जर उभे राहिला तर समोरच्या पक्षांना समोरच्या विरोधकांना आणि जे काही मुंबई घडामोडी करण्याचं षडयंत्र या पद्धतीने चाललंय ते हाणून पाडण्यामध्ये या शोधीतील मराठी माणूस यापुढे लढत राहील लढत राहील लढत राहील धन्यवाद समाज या म्हणजे आपले उमेदवार महाविकास आघाडीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष या सर्वांचे देखील आम्हाला या ठिकाणी मान्य राहतो आणि आपला हा विजय समाज शिवसैनिकांच्या नेतृत्व आणि महाविकास आघाडीच्या समाज कार्यकर्त्याच्या समाज आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती या पद्धतीने काही त्यावेळेला या मायबाप करा आणि शिवसेनेच्या तमाम शिवसैनिकांनी या 15 दिवसामध्ये तत्काळ प्रचंड
नांदेडली प्रत्येक पुस्तकाच्या काही काम करून द्या कोण कोण प्रत्येक शाखामध्ये प्रत्येक जण काम करू द्या आणि त्याच्या संपूर्ण व्यवस्थेचा आज मला आज आपल्या अधिकारी फळ झालेला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण अधिकारी करण्याचं आणि मला वाटतं आज शेवटी विधानसभेचा निष्ठावंतांचा मला वाटतं पूर्णपणे आणि हा तेव्हा शिवण्याच्या गौरवाने पक्षाचा तो आताच पक्षाचा आहे आणि मला वाटतं मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा आमदार आपला आमदार नगरसेवक आपले असतील आणि सत्तर आणि जैन जय महाराष्ट्र. आपल्या सर्वजण लोकांच्या घराघरात पोहोचले आपले विषारी मशाल घराघरात पोहोचवले त्याबद्दल खरोखर आम्ही महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आमच्या स्मिताताई चौधरी असतील आपले सुनील भाऊ गजाभाऊ आपण सगळे नगरसेवक पदाधिकारी शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिलांनी जास्त करून विशेष त्यांचे आभार मानून केले खूप मेहनत केली खूप मेहनत त्यांच्यासाठी जोरदार आहे कारण त्यांनी कधी घरून बघितलं नाही दिवस बघितलं नाही रात्रभर सकाळी निघायच्या संध्याकाळी 10 वाजेपर्यंत घाम लावून चालायच्या कारण त्या स्वतःला सुद्धा अजय चौधरी म्हणून या ठिकाणी शोधीमध्ये त्यांनी प्रचार केला आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण सर्वांनी विजय खेचून आणला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं महाविकास आघाडी यांच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. घोषणा द्यायची आपली शेवटी पहिला पाडा आपली शेवटी आपली शेवटी आपली शेवटी शिवसैनिकांच्या लाडक्या भाषणामध्ये ठाकरे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करू. आज शिवडी विधानसभेच्या या दैदिप्यमान ऐतिहासिक त्या ठिकाणाला साक्षीदार म्हणून आपण कार्यक्रम इथे उपस्थित आहात. इथे उपस्थित असलेले सुजयभाऊ साळवी गजानन चव्हाण चौधरीबाई आमचा जोशी गोरख कांबळे तरुण नगरसेवक शाखा प्रमुख महिला शाखा संघटिका विविध संघटनेचे पदाधिकारी आमच्या विधानसभा संघटिका विधानसभा समन्वयिका विधानसभा उपविभाग संघटिका युवा सेना सगळे उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनी तुमच्या परिश्रमाला तोड नाही आणि तुमच्या परिश्रमाला कोणी नावं देखील ठेवू शकत नाही. प्रचंड मेहनत प्रचंड. मी ज्यावेळी रथ बनवला आणि मला अर्थात पहिल्या दिवशी बघितलं नाही मला घरी विचारलं मुलांनी तो रथ बनवला तो कशा का बनवला तुम्ही रथावर काय करू. मी त्याच क्षणी सांगितलं की शिवसैनिक जर रस्त्यावरती उन्हाताना फिरत असेल तर मी देखील रस्त्यावर मला वाटतं तो रथ आपण वापरला परंतु आपण ठरवलं ना कारण जोपर्यंत आमच्यातल्या लोकप्रतिनिधीला शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे पाय जागेवरती असतात जमिनीवरती असतात. त्याच्यातल्या शिवसैनिक ज्यावेळेला हरवायला लागतो त्यावेळी तो हवेमध्ये फिरायला लागतो. आणि म्हणून सांगितलं फिरेल मला सांगितलं नाही असं होईल कधी हे होईल तर होईल. माझा परमेश्वरावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही जेवढे फिरले तेवढ्याच मी देखील सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही एक वेळ फिरत होते
परंतु मी शेती अशा काही ठराविक गजानन चव्हाण आणि रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोरख कानूनी विकास होतो आम्ही फिरत आणि त्यांची एकी काय असते हा विजय संघटनेचा विजय आहे, संघटनात्मक एकीचा विजय आहे, निष्ठांचा विजय आहे. आणि तुम्ही साऱ्यांना दाखवून दिलं शिवदेवी फक्त बाळासाहेबांच्या उद्धवसाहेबांच्या बाळासाहेबांची शिवी दाखवून दिली. कपटनीतीने भरलेलं राजकारण मुंबईमध्ये 36 आमदारांचा 36 कुठे तिरंगी लढत होती, कुठे चौरंगी लढत होती. ही एकमेव जागा अशी होती की इथे खेळ लढत होती. इथे सत्ताधारी पक्षाने उमेदवार न टाकता मनसेला पहिला छुपा पाठिंबा दिला आणि मग मनसेला उघड पाठिंबा पण दिला आणि रोकडी पण दिली लढायचा. त्याचं कारण मला माहित आहे. प्रचंड दबाव टाकत होते, प्रचंड प्रयत्न करत होते की लालबाग परळ शिवडी फोडायचा प्रयत्न करत होता आणि होता. काही करा परंतु ठेवता काही करा पण आणा. परंतु माझं उत्तर होतं, मला जेवढा वेळा निरोप आला किंवा माझं उत्तर होता सांगा तुम्ही काही करा, मी तुमच्याकडे येणार नाही. आणि शेवटी सांगितलं माझे मान कापले तरी मी येणार नाही. पुष्कळ प्रयत्न केले, अनेक ठिकाणी निरोप दिले, अनेकदा आणि आपल्या वरिष्ठ लोकांकडे पक्षाचा निरोप दिले. पाहिल्यानंतर असं पण सांगितलं आज या उद्या शपथविधी करतो. तुझी शपथविधी नाही मी आहे तिथं आपल्या घरात, तुझं शपथविधी पण नको आणि काही नाही. त्यांना काही करू, कारण त्या सगळ्या लोकांना माहीत आहे की बाळासाहेब नेहमी सांगत की शिवडी म्हणजे लालबाग परळ हे शिवसेनेचं शस्त्रागार आहे, शिवसेनेची कवच तुटलेली आहे. शिवसेनेचा माझे म्हणजे साहेबांचं एक वाक्य होतं की माझे अंगावर आलेले घाव झेलणारे शिवसेनेचे त्यातील त्याचे लालबाग परळ नव्हे. म्हणून त्यांना ते हवं होतं. पण किती धडका मारल्या, किती काय केलं तरी तुमचा निष्ठा, तुमचा कडवटपणा एकही सैनिक हल्ला नाही, एकही सैनिक हल्ला. म्हणून तुम्हाला सॅल्यूट करतो. एवढ्या निष्ठा, एवढं म्हणजे निष्ठा पण आणि प्रयत्नांची पराकाष्ठा पण दोन्ही प्रचंड मेहनत घेतली. म्हणून आजच मगाशी मी आणि मी होतो आणि मला वाटतं कुठं TV9 का काहीतरी चॅनल होतं, मी त्यात त्यांच्या समोर सांगितलं तुम्ही तो बघायला पाहिजे. ते सांगितलं हा विजय हा शिवडीतल्या निष्ठावंत कडवट शिवसैनिकांचा विजय आहे, त्यांनी केलेल्या परिश्रमाचा विजय आहे. म्हणून हा विजय त्या शिवसैनिकांना मी अर्पण करतोय अशा प्रकारचा प्रयत्न त्यावेळी केला. पुन्हा एकदा सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो. लवकरच आपण पुन्हा एकदा भेटू, तो विजयी मेळाव्यात भेटू, जोरदार असा विजय मेळावा करू. आणि एक मला वाटतं तुम्ही त्याच्यासोबत काय दिलं नवीन ते पण सांगतो तुम्हाला कल्पना नसेल की हा जो विजय पोहोचून आला इतिहास घडवला, त्याबरोबर एक इतिहास दुसरा पण घडवला. जे दोघं वळवळणारे होते ती गाडळं साप तुम्ही फेकून टाकली. मला वाटतं का तो मनसेचा नेता परत कधी शिवसेनेला निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करेल. विक्रांत सदनच्या पूजेला गेलो, विक्रांत सदन, आणि मी गाडीतला उतरलं, बघितलं तर त्या समोरच्या पंचरत्नमध्ये मला तिथे उभा होता. तिथं मला हात मारले, तिथं जरा थांबाची फाट तिथे आहे. आम्ही थांबलो. मग आम्ही त्यांचं भाषण चाललेलं आहे, काही गाणं घेतलेलं हे केलं.
आणि मग आम्ही पूजा केली. सोबत परत माझे उत्तर करतो. तर मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये, चांगल्या दिवशी आम्ही उगाच भाजीवरती वगैरे मारत, पण आज सांगतो तुम्हाला, त्या भाषणात मी सांगितलं की आज अभंग स्नान आहे. त्या दिवाळीचा दिवस होता. आपल्याला सगळ्यांना लोकांनी पूजन केलं असेल, भक्तांनी पूजन केलं असेल. मग आम्ही आमच्या पायाखाली काय करतो, ते चारटे घेतो, ते चिरडतो. मी आज सांगतो तुम्हाला, शिवसैनिक येत्या 24 तारखेला अजून एक कारटे चिरडल्याशिवाय आज तुम्ही ते चिरडलं, आज तुम्ही चिरडलं. दोन तुम्ही चांगले ह्या 3 अशी निर्णय घेतले. एक हॅट्रिक केली, दुसरा मनसेचा नेता, स्वतःला नेता म्हणून घेणारा आता पुन्हा शिवसेनेला निवडणूक लढणार नाही. आणि तिसरं हे वळवळणारं कुठेतरी आपल्या आल्याचं कुठेतरी आठवण जायचं म्हणजे काहीतरी. आता थोडं वजा उद्यापासून ते सर्वांच्या प्लॅन लागेल पैसे मागणार. तेवढ्या पैसे दिलेले नाही, पोलिसांना पैसे दिलेले नाही, टॅक्सीवाल्यांना पैसे दिलेले असे नेते हे लोक शोधून आणतात. त्यामुळे हे ती माहिती अधिक तुम्ही केले, तुम्ही इतिहास घडवला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मुद्दाम थोडं वेगळं केलं, आज थोडंसं सगळे थोडं टेन्शनमध्ये होता. दिवसभर एवढं होतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. महाविकास आघाडीच्या आमच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, बाकीच्या असेल ते असेल, पण आपल्या विधानसभेची एकजूट आपण अशीच कायम ठेवूया. आणि शेवटी आपण राजकारणापेक्षा आपण माणुसकी जास्त करतो. आपण कुटुंब म्हणून आम्ही काम करतो, आम्ही व्यावसायिक म्हणून काम करत नाही. म्हणून आम्ही माणुसकी जपणारे लोक आहोत. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहतो. त्यामुळे तुम्ही देखील आमच्या कुटुंबामध्ये सहभागी, आमच्या परिवारामध्ये सहभागी राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देताना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.